परंतु की नेमकं ह्या पत्रकार परिषदा अगोदरच झालेली ह्या मंजुऱ्या बस स्थानकची मंजुरी असत किंवा ग्रामीण रुग्णालयाची ह्या मंजुऱ्या गेल्या 1.5 वर्षापूर्वीच्याच मंजुऱ्या आहेत. त्याचं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तुम्हाला तर 9/8/2024 हे बस स्थानकचं जे हे ह्याचा आदेश आहे मंजूर झालेलं आपलं काम 14,99,50,000 रुपये बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये कसा पाठपुरावा झाला काय झालं ह्याच्यामध्ये मी आमदार असतानाची ह्याच्यामध्ये माझ्या नावाचे उल्लेख करून पत्र व्यवहार आहेत सगळे. तसं आहे का त्यांच्याकडे काय तुम्हाला दिले का तसे काय सगळं कार्यकारी राजेंद्र वगैरे सगळे असं पाठपुरावे आम्ही केलेले किंवा त्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, साहेब उपमुख्यमंत्री होते आणि त्या कालखंडामध्ये आपलं बसस्थानक मंजूर झालेलं आहे. त्यांना माहिती पण नाही त्याच जागेवरती बसस्थानक होणार आहे. आणि उलट जर आपला डीपी आहे त्या डीपीमध्ये सुद्धा यशवंतनगरला जाताना उजव्या बाजूला डेपोचं रिझर्वेशन पण त्याच्यामध्ये आहे. डेपो पलीकडे होणार आहे खाली यशवंतनगरला तिथंच अर्धा किलोमीटर आणि त्याच जागेवरती बसस्थानक होणार आहे. याची मंजुरी वगैरे सगळी आणली. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय पण जवळपास आता त्याला 3.5 वर्ष झाली मंजूर होऊन. आता जाग्याचा प्रश्न तो सुद्धा त्याच वेळी निघाला पाहिजे होता. तुमच्या माहिती सांगतो कारण सगळं तयार करून ठेवलेलं होतं. आता 15 महिन्यानंतर ती पत्रकार परिषद घेतात जाग्याचं. म्हणजे ही तालुक्याचं दुर्दैव आहे की या ठिकाणी ज्या मंजुऱ्या पूर्वी झालेल्या आहेत किंवा कामं मंजूर झालेले आहेत ह्याचं विनाकारण फुकटचं क्रेडिट घेण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही आणि हे कुठलंही काम करू शकत नाही तुमच्या माहिती सांगतो. आणि ह्यांच्याकडनं काही होणार पण नाही. विनाकारण त्या म्हणतात ना ती शिऱ्याकडीला भूत त्यातला प्रकार आहे. काही संबंध नाही काही नाही. ही सगळे बसस्थानकाचे पेपर आहेत माझ्याकडे कागदपत्र आहेत. ह्याच्या मंजुऱ्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना साहेब उपमुख्यमंत्री असताना आणि दादा त्या कारकिर्दीतला हा सगळा विषय बसस्थानकचा आणि ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय पण आपण त्या काळात केलं कोर्ट केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेच्याच आहेत. त्यामुळे नव्यानं ह्यांनी मुरमाचा खडा सुद्धा ह्यांचा आमदार कोटा जर सोडला तर ह्यांनी कुठलाही 1 रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये आमदारांना पण खासदारांना पण या ठिकाणी आणलेला नाही आणि हे आणूही शकत नाही तुमच्या माहिती का सांगू. त्यामुळं विनाकारण फुकटचं क्रेडिट घेण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये. सगळ्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं आज बाजार समिती सत्ता आलेली त्या ठिकाणी सर सभापती झालेले ताई नगराध्यक्ष झालेले दोन्ही सत्ता शहर आणि ग्रामीणमधल्या जनतेच्या आशीर्वादानं मिळालेले. आम्ही शब्द दिलेले आहेत. स्वतः या ठिकाणी आता पालकमंत्री आणि प्रधानमंत्री दोन्हीच्या सत्काराला लवकरच बार्शीमध्ये येतील. आणि पंचायत समिती झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्यांना म्हणजे सत्कार करण्याकरता आशीर्वाद देण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता आणि या बार्शी तालुक्याला भरघोस निधी देण्याकरता या ठिकाणी बार्शीमध्ये पण लवकरात लवकर साहेब सुद्धा येतील. बस तालुक्याचं 10 कोटी 77 लाखाचं टेंडर निघालं म्हणते पण हे सुधारणा करणार आहे का बीओडी तत्वावर नवीन होणार आहे. जी मंजुरीचा कोणी मंजूर केली हा विषय ही टेंडरचा आणखी त्याला जवळपास 35-40 कोटी रुपये लागणार आहे. त्यांना तो विषय पण माहिती नाही की कशा पद्धतीनं करायचं काय करायचं अर्धवट माहितीच्या आधारे ते बोलत आहेत. ह्याला आणखीन एक बैठक तिथं मंत्रालयामध्ये घेऊन ह्याला जे जादा निधी लागणार तर उदाहरणार्थ पाण्याच्या बाबतीमध्ये एक 15 महिने झालं विधानसभा होऊन बहुतेक आता 15 महिने होऊन गेलेले एकदा सुद्धा तो विषय त्यांनी हातामध्ये घेतला नाही. आता आम्ही पत्र वगैरे तयार केलंय जी वाढीव निधीची आवश्यकता आपल्याला त्याचं सुद्धा जीवन प्राधिकरणकडे शेवटची मंजुरी राहिलेली आहे. त्याची मंजुरी पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारपर्यंत आपण घेतोय आणि जी नगरविकास खात्यानं मिटिंग काढायची ती मिटिंग पण लवकरात लवकर निघून आपल्या पाण्याचा सुद्धा निधी उपलब्ध होईल. आणि सांगितल्याप्रमाणे एप्रिलच्या आत पाणी आपल्या पूर्ण पाईपलाईनचं काम पूर्ण होऊन पाणी सुद्धा इथं येईल. आता तात्पुरता आपण 22 किलोमीटर जोडले. ग्रामीण भागासाठी उपसा सिंचन योजनेच्या बाबतीमध्ये आपण निधीसाठी प्रयत्न केलेला होता, निधी आणलेला आहे. आणखीन थोडंसं शेवटच्या टप्प्यातलं काम बाकी आहे तर त्याची पूर्तता कधी? नाही काम चालू आहे त्याचं. त्याला निधी नाही कमी. त्याला निधी जे काम थोडंसं अपूर्ण राहील. नाही
आता मग हे अपूर्ण कामाकडे लक्ष दिलं नाही त्यांनी कधी आणि उगाच फुकटचं क्रेडिट घेतात. मी तुम्हाला सांगतो आता निवडणूक आहेत एवढे महिनाभर आम्हाला निवडणुकीमध्ये काही कोणी जरी असलं तरी शेवटी निवडणुकीमध्ये थोडं लक्ष पंचायत समिती जिल्हा परिषदला आम्हाला द्यावं लागणार आहे. आणि या ठिकाणी या निवडणुका झाल्या मग तुम्ही विकासाच्या बाबतीमध्ये कुठलंही काम थांबणार नाही. ज्या ज्या शब्द दिले ते अत्यंत गतिमान पद्धतीनं सगळा कारभार चालू आहे. भाऊ, बस स्थानकाचं एकूण स्ट्रक्चर कसं असणार आहे नाविन्यपूर्ण? आपल्याला काय करावं लागणार आहे त्याचं सगळं परत त्याची एक बैठक घेऊन सगळे MD वगैरे या सगळ्यांना बरोबर घेऊन त्याचा सगळा आराखडा व्यवस्थितच आपल्याला ते करून बाहेरनं शॉपिंग सेंटर वगैरे हे आता काही गडबड करण्यात त्याच्यात काही अर्थ नाही. त्याचं उत्पन्न पण वाढलं पाहिजे. सगळ्या गोष्टी त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. ही मंजुरी वगैरे यांचा काय विषय कुणाचा काय याच्यामध्ये क्रेडिट घेण्याचा त्यांचा संबंध कुठलाच नाही. हे काम त्यावेळेसच मंजूर झालेलं आहे. भाऊ, बरंचसं बघितलं गेलं तर स्टँड चौक थोडा टप्परी म्हणा हे न म्हणा म्हणजे बऱ्याचशा टपऱ्या त्या ठिकाणी अडथळा निर्माण होते. त्याचं पुनर्वसन किंवा त्याचं काय होणार आहे? शॉपिंग सेंटर केल्यानंतर तिथल्या लोकांना ती गाडी आपल्याला त्या टपरीवाल्यांचं तिथंच पुनर्वसन करणं आपल्याला काम प्राप्त. कुणाचं काम माझा स्वभाव असा आहे कुठलंही काम करताना कुणाच्याही कुटुंबाला धोका होता काम. हो, कुर्डवाडी रोड जी आहे जो 92 कोटीचा रोड होता तो अत्यंत संत गतीने चालू आहे बनवायला. तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय कारवाई करणार? नगराध्यक्ष मॅडम आता निवडून आलेली नगरपालिका तुमची आलेली आहे. अरे त्यांना चार्ज तर घेऊ द्या. त्यांना गॅजेट होईल ताई चार्ज घेतील. चार्ज घेतल्यानंतर आता काही अधिकारी कमी आहेत. नव्यानं आधी एकच जी आहे म्हणजे इतकं तिथं थोडं फार मोठ्या अडचणी आहेत. तिथं सगळ्या अडचणी ती प्रशासन कसं असावं काय असावं या सगळ्यावर आम्ही सकारात्मक चर्चा करून त्याच्यावरती मार्ग निश्चितपणानं काढू. भाऊ, 4चा मुहूर्त ठरलाय का किंवा कधी ठरणार आहे? नाही घेतो ना ते गॅजेट वगैरे होतं ना सगळं नाही ना गॅजेट वगैरे झाल्यानंतर भाऊ, आपण निवडणुकीच्या दरम्यान ग्रामस्थांना शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या लोकांना शब्द दिलेला होता की बार्शी तालुक्यातील अनेक तरुण बाहेरगावी आहेत. हे आपलं दुर्दैव आहे. तर त्यांना स्थानिक लेवलला रोजगार मिळण्यासाठी आपण 3 MIDCचं धोरण आखलेलं आहे. तर त्या संदर्भात काय सांगा? एकाचं प्रक्रिया सुरू झाली जामगावची. त्याचं पत्रव्यवहार सुरू आहे. मला पत्र पण आलेले आहेत त्या रोडची वगैरे. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सामंत साहेबांकडे बैठक लावून आता उकळायला पण फक्त अगोदर शेतकऱ्यांची बैठक घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्याचा विरोध होता का म्हणून ह्याची काळजी आपण प्रथमदर्शनी घेतो. वैरागचं तर काय ती कारखान्याची जागा असल्यामुळे तर काही अडचण येणार नाही. आणि लवकरात लवकर या MIDCच्या आपल्या तिन्ही सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकू. नगरपालिका आली आहे. सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगते ती कॉप्टन नगरसेवकांची. तर काही तुमच्या याच्यात आता आहे का? सगळे निवडून आलेले नगरसेवक पराभूत उमेदवार आणि निरीक्षक या सगळ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे. पार्टीमध्ये कुणीही लॉबिंग करून काही आमची तो उपयोग होत नाही काही नाही. पार्टीनं त्यावेळेस ती निर्णय घेतलेले असतात. कुणी काही इथं मागायला गेलं तर काय त्याची गुणवत्ता किंवा सगळं गोष्टी त्या ठिकाणी आणि पार्टीला भविष्यकाळामध्ये जो फायदा होणार आहे किंवा कशा पद्धतीनं पार्टीला आणखीन त्याच्या म्हणजे 4 मतं वाढतील त्या दृष्टिकोनातून आपल्याला निर्णय घेणं क्रमप्राप्त असते. असं प्रत्येकाला वाटत असते की मला हे पद मिळावं ते पद मिळावं म्हणून मान्याला काही अर्थ नसतो. शेवटी एखादंच पद असतं आणि असंख्य मागणी असते. त्याच्यामुळं सगळेच पदाला पात्र असतात कोण नसते सगळं. आणि इथं ज्या पार्टीमध्ये कार्यकर्त्याचाच एवढा मोठा सन्मान आहे की प्रचंड जो झटणारा कार्यकर्ता आहे ना तोच आमच्या दृष्टीनं सगळ्या पदाचा मानकरी आहे. त्याच्यामुळं काही इथं कुठलं पद आहे नाही याला आम्ही लय विषय त्याचं घेत नाही. भाऊ, पालकमंत्री महोदयांनी देखील आपल्याला शब्द दिला होता की भगवंत देवस्थानच्या बाबतीमध्ये भगवत देवस्थान आड करा तर त्याला थोडासा वेग मिळावा अशी देखील नागरिकांची चर्चा. ही आमचा विषय झाला. दुसरा विषय पेपरला पण काही त्या दिवशी बातमी वाचली आम्ही की जिल्ह्यावरती थोडं मी सांगू इच्छितो. बरोबर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्र्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि ते काम करतायत. आता त्या दिवशी सांगितलं गेलं की अक्कलकोट बार्शी आणि मोहोळचा जो विषय आहे खरं पाहायला गेलं तर कॅप्टन हा महत्त्वाचा असतो. आणि खरोखर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये अत्यंत एवढं म्हणजे झोकून देऊन काम केलेलं आहे की मला सुद्धा आश्चर्य वाटलं की विश्लेषण जे काही वर्तमानपत्रामध्ये मी पाहिलं तसं पाहायला गेलं तर त्यांनी टोकाचे प्रयत्न केले. असा काय काय भाग आहेत की तिथं परिस्थिती कठीण आहे
कठीण असताना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार उभा करून म्हणजे विजयापर्यंत त्या ठिकाणी जाणं इतकी गोष्ट सोपी नव्हती. आणि खरोखर पालकमंत्र्यांनी पूर्णपणे लक्षात, मला उदाहरणार्थ मी बार्शीचं देतो. बार्शीमध्ये पालकमंत्र्यांनी सभा घेतली, नियोजन केलं, पालकमंत्र्यांनी वेळ दिला आणि भगवान महोत्सवापासून पालकमंत्री सातत्याने आणि जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ सगळ्या ठिकाणी जातात, काम करतात. त्याच्यामुळं खरा हा चांगला रिझल्ट बार्शीचा असेल, अक्कलकोटचा असेल, मोहोळचा आणि जे काय आणखी मुली बसलेले आहेत. नक्कीच तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदला सुद्धा एक पालकमंत्र्यांच्याच मार्गदर्शनाखाली चांगली रणनीती या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होईल. आणि पालकमंत्र्यांनी जे काम केलेलं आहे एवढं घुसून काम म्हणजे करणं या आनंदाची बाब आहे आमच्या दृष्टिकोनात. भगवन ग्राउंडचं जर बघितलं तर म्हणजे स्टेडियम म्हणून चांगलं झालं, पण त्याचं ग्रास असेल किंवा तिथं आणखीनही चिखल होतोय, पण त्याच्यावर काय नियोजन करण्यात येणार आहे का? नाही तर त्यावेळेस ज्यावेळेस आपले सामने वगैरे असतात ना त्यावेळेस पिच वगैरे आपण बनवून घेतो ना, तिथे कुठे चिखल वगैरे नसतो. आता पावसाळा म्हणलं की थोडं ही जास्त पाऊस पडला वगैरे थोडे होतेच. आता लॉन वगैरे लावणं तिथं कठीण होईल, त्याची निगा राहणार नाही. पण मध्यंतरी बघू आपण इतरत्र कुठल्याही गोष्टी भरवायला ते बंदी आणली होती त्याच्यावर, फक्त सामन्यांसाठी ते देत होतो. मग इथून पुढे सभा असतील किंवा इतर कार्यक्रम कुठल्या आयोजनासाठी ते देण्यात येणार आहे? आता ते बसून ठेवणं पण चुकीचं होते. मग ती गवतं येणं काय ते वापरात आलं तर थोडं व्यवस्थितपणा राहील असं बऱ्याच जणांचं मत आलं होतं. त्याच्यामुळं ते बऱ्याच जणांना खुल्लं पण आता मागणी येते, नाही म्हणलं की ती नाराजी होती. त्यापेक्षा आपलं खुल्लं ठेवलेलं बरं असं सगळ्यांचंच मत येतं. आणि जे लोकांचं नागरिकांचं मत आहे व जे नागरिकाला आवडते, जनतेला आवडते, तेच आम्हाला करावं लागणार आहे. आम्ही थोडंच आमच्या म्हणण्याप्रमाणे कधी वागू शकत नाही ना. नगरपालिका असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रचंड बहुमतानं त्या ठिकाणी सत्ता आणलेली आहे. आता पंचायत समिती जिल्हा परिषदा जवळ येत आहेत, तर त्याची रणनीतीची तयारी आपली झालेली आहे का? कसा निकाल कसा असेल तो? नाही, निकाल चांगला असेल. आता थोडं आम्हाला नगरपालिकेमध्ये म्हणजे तुम्ही म्हणसान की एवढं तुमचं समाधान कशात नाही अशातला भाग नाही, परंतु आमचे जे काही सहकारी काही जे अपेक्षित होतं आम्हाला, आम्ही 32चं टार्गेट होतं आमचं, थोडं काही थोडं टेक्निकल काय असेल ते थोडं काय झालं त्याच्याबद्दल आम्हाला थोडं वेदना होता येतच नाही असं नाही, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल टॉपचा निकाल असेल. आपण भगवंताचे भक्त आहात हे सगळ्यांना माहिती आहे. तर निवडणुकीच्या दरम्यान एक शासकीय महापूजेसंदर्भातलं शिष्टमंडळ भगवंत मंदिराची पाहणी करून गेलं. तर विठ्ठलाच्या महापूजेनंतर भगवंताची महापूजा होणार आहे, तर त्या संदर्भात आपलं काय आता झालं का काय शासनाच्या? निश्चितपणानं साहेबांना हा विषय मी पंढरपूरला होतो, बहुतेक आप्पा मायावर होते आणि साहेबांना विनंती केली की साहेब काही करा की आमची भगवंताची जशी पंढरपूरची शासकीय आषाढीला कार्यक्रम होती तशीच शासकीय पूजा भगवंताची श्री भगवंताची व्हावी अशी त्या ठिकाणी पण मागणी आहे. साहेब त्याला सकारात्मक आहेत, काही काळजी करू नका, तोही निर्णय लवकरात शिष्टमंडळ येऊन भेटून गेलंय, तर त्या संदर्भात काय परत त्यांचं पत्रव्यवहार किंवा त्यांचं आपलं काय बोलणं झालंय का? नाही, ही साहेबांकडूनच आपल्याला त्याचे आदेश घ्यावा लागला आहे. निश्चितपणानं ह्याच्या बाबतीत आपल्याला शासकीय पूजेचा मान 100% आपण मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू.